नको थांबूस मानसी, मला सुद्धा कळू दे तू कोण म्हणून बोलतेस ते. माझी बहीण म्हणून बोलतेस, एक होऊ घातलेली डॉक्टर म्हणून बोलतेस, दळवींची वकील म्हणून बोलतेस का विक्रांची? येऊ का? तुम्ही या ना. आय एम सॉरी, मी डिस्टर्ब केलं तुला. हो नाही नाही, अजिबात नाही. मानसी, मला वाटतं की तू परत घरी जावस. आय एम सो सॉरी. मला वाटलं होतं की तू इथे राहिलीस तर मोनिकाला सेफ ठेवता येईल, पण काल तुम्हा दोघींमध्ये जे काही. इट्स ओके विक्रांत, मला सवय आहे तिची. मी थांबेन इथे. पण आय विल स्टे. यू प्लीज डोंट वरी. आर यू शुअर? येस, माझीच बहीण आहे ती. आता माझी इथे गरज आहे, मला कळतंय. काका, नमस्कार करते. अगं राहू दे, कशाला? सांगितलं ना तुला, सारखं सारखं वाकायचं नाहीच. कोण आहे ग? आत्या आहेत. अरे वा, या या या. येऊ ना. या या. कशी आहेस? मस्त. कशी आहेस? बरी आहे. नमस्कार. अगदी वेळेवर आला तर. नाही म्हणजे तुमच्या आवडीचा ब्रेकफास्ट तयार आहे. हो, अच्छा. चला तुम्ही सुरू करा, मी जरा घाईत आहे. आईंना भेटायला आलोय. अरे ते आईंना भेटतो आणि नंतर सांगतो. आलंच. या बस. अरे आली का ताई? हो रे. अरे बऱ्यात नको. मस्त. चला, खायला काय आहे? थोडासा शिरा. बाबा, खास आत्यांसाठी आहे. हा, मग मी उठतो, कारण मला त्यातलं काय मिळणार नाही गोड म्हणून. अहो असं नाही, तुम्हाला ना मी आधी भरपूर कॉर्नफ्लेक्स देणार आहे आणि मग थोडासा गोडाचा शिरा. अरे देवा, द्या. आणि ही कुठे, मानसी कुठे? ती येणार नाही नाश्त्याला? नाही नाही, मी तिला विचारायला गेले होते, पण ती तिचे काहीतरी टेस्ट पेपर सॉल्व्ह करणार आहे, त्यामुळे ती म्हणाली मी नंतर खाते. आईंनाही विचारलं तर म्हणाल्या आत्ता नको. अरे पण मला हवा आहे, मला कोणी विचारतच नाहीये. आता माझ्या वाटचा शिरा काय वाचवायचा ठरवलाय का काय तुम्ही? मला मला कोणी बोलवत नाहीये, मला कोणी आग्रह करत नाहीये. अहो नानू मामा, तुम्हाला कसला आग्रह? मोनिका वाढत्या ना. आई, असं का असतो? काय ग? एकदा सासरी आलो की माहेर का दुरावतं? अगं, लग्नानंतर थोडा फरक पडतोच. अगदी बरोबर गीता काकी. मला ना आजीने लग्नाच्या आदल्या दिवशी सांगितलं होतं, उगाच कारणाशिवाय माहेरी याची सवय ठेवू नकोस.
बरं दिसत नाही ना. आता तू एका मोठ्या आणि वेगळ्या घरात चाललीस. लग्नानंतर मुलीने आपल्याच घरी रमावं. सारखं सारखं माहेरी येऊ नये. हो बरोबर आहे, पण हल्ली कुठे असतं असं काही. आणि खरं सांगू का, तुझी जी सासू आहे ना ती तुला माहेरी जायला कधीच नाही म्हणणार नाही. ते अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणजे इकडे चालतं, पण आजीची शिकवण पाळायला तर हवीच ना. नाही, पण आजकालच्या मुली कुठं पाळतात हे सगळं? हा, जुन्या परंपरा झाल्या, पण आम्ही जपल्या. मी सुद्धा नानू मामा. नाही म्हणजे बघा ना, आता लग्न झाल्यापासून मी माहेरी एकदा सुद्धा गेले नाहीये. अगं बाई, अगं मग जा ना तू. नाही आई, नको. म्हणजे मला नाही आवडणार असं सारखं सारखं माहेरी जाऊन ब्रेकफास्ट लंच डिनर करायला. आई येऊ का? अरे कोण, जावई बापू का? या 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 या. नमस्कार करतोय. हो हो, पुरे पुरे बस. नाश्ता वगैरे केलात का? नाही नको, आज भरपूर काम आहेत. हा, आणि तुम्हाला भेटायचं म्हणूनच आज आलो. आज काय विशेष? मी 10-12 दिवसांसाठी ओमानला जातो. हो, बिझनेस मीटिंग्स आहेत. शिवाय एक कॉन्फरन्स देखील अटेंड करायचं. बरगतच कार्यक्रम. चांगलंय चांगलंय. काय म्हटलं, तुम्हाला भेटावं, तुम्हाला सांगावं, तुमचे आशीर्वाद घ्यावेत, बाकी सर्वांची भेट घ्यावी. छान केलं. आता बरेच दिवस भेट होणार नाही ना. म्हणजे आमची लेक आता एकटीच. हो ना. नाही म्हणजे तुम्ही सगळे आहात म्हणून निर्मलेबद्दल काळजी वाटत नाही. तुम्ही स्वतःला जपा. मला काय धाड भरली आहे? तुम्ही तुमच्या मीटिंग्स छान आटपून या. इकडची काही काळजी करू नका. ठीक आहे, येतो मी. या. गुणी आहे माझा जावई बाप. चला निघतो. हे घे, त्या कॉर्नफ्लेक्सला काय चवच नाही रे, नुसतं आपलं खातोय. हा. बघितलंस? चला मंडळी, मी निघतो. अहो तुम्ही शिरा खाल्लाच नाही. बायकोने खाल्ला ना, पुरे झालं. मला पोचला. निरंजन, मी पण निघालोय, मला जरा वाटेत सोड ना. चल सोडतो तुझं. मी सुद्धा बाहेर जरा गावतावर फेऱ्या मारतो. माझी काही गरज लागली तर हाक मारा मला. हा? चला. मी दुकानावर आहे का? गीता काकी, दुपारच्या जेवणाचं काय करायचंय हो? नाही म्हणजे काही मदत लागली तर मला सांगा. हो हो, हे आवरून घेऊया, मग ठरवूया. ते देतेस? आत्या, तुम्ही असालच ना दुपारी जेवायला? काय चाललंय तुझं? काय झालं आत्या? माझ्या भाच्याने शपथ घातली नसती ना, तर मी सुद्धा खूप बोलले असते आज इथे सगळ्यांसमोर. एकदा एकटी भेट दाखवते मी तुला. नाही हाताला लागणार मी तुमच्या. आई, अरे कशी आहेस? मस्त. ब्रेकफास्टला आली नाहीस तू बाहेर? नाही ग, जरा खावंसं नाही वाटलं मला म्हणून. का काही होतंय का तुला? नाही, काही होत नाहीये, पण असं होतं ना कधीतरी, भूक नाही म्हणून आले. मला ना जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. मोनिकाबद्दल. मी का बघते? जरा हाक मारतेस तिला? म्हणजे तू बोलावलंस की जरा वेगळंच पडतं ना, म्हणून.
तिच्याबद्दलच बोलायचं. मोनिका, ए बाळ मोनिका, ये बाळा ये. काय झालं आजी? अगं हिला न आपल्याशी बोलायचंय. ए आपल्याशी बोलायचंय, ये ना बस. तर आई, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. तिच्याबद्दल फार महत्वाचं बोलायचं. आणि ते मी नाही तर कोण सांगणार? तू बोलत राह, कान उघडेत माझे. अगं तू नेहमी म्हणतेस ना माझी नजर जरा वेगळी आहे म्हणून. तसंच माझ्या नजरेला काहीतरी वेगळंच जाणवलं तिच्या बाबतीत. पाहिलंस का हिच्याकडे? नमनाला घडाभर तेल नको निर्मले, बोल तुला बोलायचं. हिचा चेहरा बघ किती कोमजलाय. सांग का बरं? तब्येत तिची तोळा मास आहे. फक्त तेवढंच नाही आई, हं. त्या काय तू सांगतेस का? निर्मले, आता बाई जीव काढू नकोस माझा. आई अगं तुझ्या लक्षात कसं आलं नाही? काय आई, तुझी नाचसून खूप कंटाळली. म्हणजे बघ ना, लग्नानंतर विक्रांतीला पुरेसा वेळच देऊ शकत नाही. सारखं आपलं त्याचं हॉस्पिटल, आणि त्याच्यानंतर ही आजारी पडली, हो ना. त्यामुळे त्यांना हनीमूनलाही कुठे जाता आलं नाही, आणि आपलं घर म्हणजे माणसांनी असं अगदी भरलेलं. त्या दोघांना एकमेकांसाठी इथे कसा मिळणार ग वेळ? आणि वाटतं ना ग आई, वाटतं ना कुठेतरी एकांत हवा म्हणून. बरोबर बोलतेस निर्मले. नुसतं असं म्हणू नकोस आई, तूच काहीतरी कर बघ. बघ काय काय करू शकते. आता आईपर्यंत पोहोचवला ना तुझा प्रॉब्लेम. बरं झालं निर्मले, लक्षात आलं माझ्या. निरंजन जात आहेत ना परदेशी. अगदी बरोबर विचार करतेस तू आई.
दबाळ सगळ्यांना आत बोलव. हो सांग मी बोलव. आलेच. येत आहेत सगळे. काय झालं? अगबाई वगैरे घाबरण्यासारखं काही नाहीये. माझ्या एक लक्षात आलेलं आहे की माझ्या नातसूनेला माझ्या नातवाबरोबर एकांत मिळत नाही. काय म्हणतात ते, सहलीचं बुकिंग वगैरे करणं मला जमत नाही. त्यांना कसंही करून एकांत मिळावा हाच माझा उद्देश आहे. तर निर्मले, मला वाटतं आता निरंजन 4-5 दिवस चाललेत फॉरेनला. म्हणजे तू घरी एकटीच आहे. तर विक्रांत आणि मोनिका पुढचे 4-5 दिवस निर्मलाच्या घरी राहायला जाते. अरे वा, छान छान. म्हणजे निर्मला वंसना सोबतही होईल. नाही, तात्पुरता पर्याय म्हणून काही हरकत नाहीये. पण मी मोहनला सांगून यांचं बुकिंगचं बघायला सांगते. तुमचं काय ते तुम्ही नंतर करा. निर्मले, आता हॉस्पिटल 4-5 दिवस तू बघायचं. माझ्या नातवाला कामात सुट्टी दे आणि या दोघांची म्हणजे विक्रांत आणि मोनिकाची चोख व्यवस्था तुझ्या घरी ठेवायची. ऑफकोर्स आई. यू आर मोस्ट वेलकम. काय ग, खुश आहेस ना?